आरक्षण या विषयाला धरून सध्या महाराष्ट्रातलं वातावरण ढवळून निघालेलं आहे. गुजरात सरकारनं त्यांच्या इथल्या पाटीदार समाजाला 10% आरक्षण घोषित केल्यानंतर खूप साऱ्या राज्यांमधून आरक्षणाची मागणी आणि आंदोलनं झालेली आपल्याला दिसतात. पण या सगळ्यासोबतच आपल्या समाजात एक गट असा आहे की जे समान नागरी कायद्याची मागणी करतायत. कारण की त्यांचा असा समज आहे की समान नागरी कायद्यामुळं आरक्षण संपणार आणि सगळे समान होणार. आता एक गोष्ट परत एकदा समजून घ्या की समान नागरी कायदा आणि आरक्षण याचा लांब लांबपर्यंत संबंध नाही आणि समान नागरी कायदा आल्यामुळे आरक्षणाला धक्का सुद्धा लागणार नाही आणि याची आपण वेळोवेळी चर्चा सुद्धा केलेली आहे. आज आपण सविस्तरमध्ये माहिती घेणार आहोत या आरक्षणाची, युनिफॉर्म सिव्हिल कोड अर्थात समान नागरी कायद्याची आणि या दोघांचा परस्पर संबंध आहे किंवा नाही याची सुद्धा आज आपण माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. भारतीय राज्यघटनेनं शिक्षण, नोकरी आणि राजकीय आरक्षण देण्याची तरतूद केलेली आहे आणि ते सुद्धा जातीनिहाय. सुरुवातीला शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राईब यांच्या पुरतच मर्यादित असणारं आरक्षण नंतरच्या काळामध्ये योग्य त्या घटकांना लागू केलं गेलंय. याच वेळेस आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी आपली जात दुसऱ्याच्या जातीपेक्षा किती जास्त मागासलेली आहे हे सुद्धा दाखवण्याची स्पर्धा लागलेली दिसून येते. पण सरकार योग्य त्या सर्व घटकांना आरक्षणाचा लाभ देण्यासाठी प्रयत्नशील असताना समान नागरी कायदा आणून आरक्षणच रद्द करण्याची मागणी जोर धरताना दिसते. इवन खूप साऱ्या प्रेक्षकांनी सोशल मीडियाचा वापर करत अर्थहीन विधानं केल्याचं सुद्धा वेळोवेळी दिसून आलेलं आहे. लोक पोस्ट लिहितात, आरक्षणामुळं आपल्या मुलांना मुलींना ऍडमिशन भेटत नाही, नोकरीच्या मेरिटमध्ये ते बसत नाहीत, पण तो एवढे एवढे मार्क असून सुद्धा बसला, मग याच्यावरती उपाय काय? तर आम्हाला पण आरक्षण द्या, नाहीतर सगळ्यांचंच सरसकट आरक्षण काढून टाका. आता या संपूर्ण विषयाला धरून असलेले समज, गैरसमज, अज्ञान आणि अंधश्रद्धा हे सर्व दूर होणं फार गरजेचं आहे. राज्यघटनेतल्या कलम 44 मध्ये मार्गदर्शक तत्वांमध्ये समान नागरी कायद्याची तरतूद आहे आणि हा समान नागरी कायदा 5 महत्वाच्या गोष्टींवरती प्रकाश टाकतो किंवा 5 महत्वाच्या गोष्टींवरती अवलंबून आहे. एक म्हणजे लग्न, घटस्फोट, पालकत्व, दत्तक आणि वारसा हे ते 5 घटक आहेत. याच्यामध्ये कुठेही आरक्षणाचा संबंध येत नाही आणि आरक्षणाचा उल्लेख सुद्धा येत नाही. म्हणूनच मी म्हणलं की या संदर्भातले गैरसमज जे आहेत किंवा जे अज्ञान आहे किंवा अंधश्रद्धा जी आहे ते दूर होणं गरजेचं आहे. आता एक कॉमन आणि फार फेमस वाक्य आहे बघा की मी जातपात मानत नाही, मला जातपात कळत नाही, त्याच्यामुळे मला असं वाटतं की आरक्षण हे आर्थिक आधारावरती द्यायला हवं, जातीच्या आधारावरती देता कामा नये. आता हा सुद्धा मुद्दा डिटेलमध्ये समजून घेणं फार गरजेचं आहे. सध्या EWS आरक्षण उपलब्ध आहे, म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन यांच्यासाठी आरक्षण उपलब्ध आहे. तरी सुद्धा या आरक्षणासाठी पात्र व्यक्तींच्या कुटुंबाची शेती ही 5 एकरपेक्षा कमी असायला हवी, त्याच्यापेक्षा जास्त नसायला हवी आणि घर कसं असावं याचे शहर आणि गावामध्ये वेगवेगळे निकष आहेत. आर्थिक निकषावरती मूळ घटनेमध्ये आरक्षणाची तरतूद नव्हती. कारण की गरिबी ही सर्वात वाईट अवस्था आहे असं आपण मान्य जरी केलं तरी सुद्धा ती एक फेज आहे हे सुद्धा मान्य करावं लागेल आणि त्याच्यातून बाहेर पडता येतं हे सुद्धा समजून घ्यावं लागेल. आणि यामुळेच गरिबी दुसऱ्याने किंवा समाजाने लादलेली नसते असा युक्तिवाद या निमित्ताने केला जातो. सध्या सरकार इकॉनॉमिकली जे मागासलेले आहेत त्यांच्यासाठी या अवस्थेतून बाहेर त्यांनी पडावं म्हणून वेगवेगळ्या योजना राबवते. इवन आपल्या इथं रेशन कार्डचे सुद्धा वेगवेगळे रंग आहेत. जर का आपण अगदीच जोर लावून कलम 44 विषयी म्हणजे समान नागरी कायद्याविषयी चर्चा करणार असू तर आपल्याला सोबतीने कलम 46 आणि कलम 38 याची सुद्धा चर्चा करायला हवी. कलम 38 काय म्हणतं? स्टेट टू सिक्युअर अ सोशल ऑर्डर फॉर द प्रमोशन ऑफ वेलफेअर ऑफ पीपल आणि कलम 46 म्हणतं प्रमोशन ऑफ एज्युकेशनल अँड इकॉनॉमिकल इंटरेस्ट ऑफ शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब अँड विकर सेक्शन. म्हणजे जे कोणते आपल्या इथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत किंवा जे दुर्बल घटक आहेत त्यांचं अपलिफ्टमेंट करण्याची जबाबदारी ही शासनाची आहे. पण सरकार कोणतंही असो
हे अपलिफ्टमेंट करण्यामध्ये ते यशस्वी झालेले नाहीत, हे वारंवार समोर येते आणि म्हणूनच अशा पद्धतीच्या चर्चा आपल्याला आजूबाजूला ऐकायला मिळतायत. आता बघा, ज्यावेळेस आपण आर्थिक निकष हा आरक्षणासाठी बोलतो, तर त्याच्या संदर्भातले काही मुद्दे लक्षात घेणं गरजेचं आहे. एखादी व्यक्ती कधी गरीब होईल याचे कोणतेही निकष नाहीयेत, सर्व मान्य निकष नाहीयेत. उत्पन्नाचे दाखले कसे काढले जातात किंवा कसे काढून मिळतात याची सर्वांना अगदी योग्य ती माहिती आहे. यासोबतच 1,00,000 ज्याचं उत्पन्न आहे तो आणि ज्याचं 8,00,000 रुपये उत्पन्न आहे तो, हे दोघेही समान लाईनवरती उभे आहेत. त्याच्यामुळे याच्याविषयी वेगवेगळी मतमतांतरं आपल्याला दिसून येतात. पण सध्या तरी EWS वालं आरक्षण लागू झालेलं आपल्याला दिसून येतंय. आरक्षण कशासाठी आहे किंवा रिझर्वेशन कशासाठी आहे? इट इज फॉर सोशल अपलिफ्टमेंट आणि समान प्रतिनिधित्व मिळणं हे याच्यातून अपेक्षित आहे. आणि हे कशामुळे मिळायला पाहिजे? तर त्या समाजाचं मागासलेपण आहे, सामाजिक मागासलेपण आहे, त्याच्यामुळे ते आरक्षण मिळायला हवं किंवा आरक्षणाची तरतूद आपल्या घटनेमध्ये केलेली आहे. समान नागरिक कायदा म्हणजे असा निष्पक्ष कायदा ज्याचा कुठल्याही धर्माशी संबंध नाही. म्हणजे असा कायदा जो सर्व धर्मांना एकसारखाच लागू असेल. आजच्या दिवशी जर का आपण बघितलं तर मुस्लिमांसाठी स्वतंत्र वैयक्तिक कायदे आहेत, यासोबतच हिंदूंसाठी सुद्धा स्वतंत्र वैयक्तिक कायदे आहेत आणि त्या धर्मानुसार वेगवेगळे वैयक्तिक कायदे आहेत. धर्मानुसार वेगवेगळे कायदे असल्यामुळं घटस्फोटित हिंदू महिला आणि घटस्फोटित मुस्लिम महिला यांना त्यांच्या वैयक्तिक कायद्यानुसार मिळणारी पोटगी जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला तफावत दिसते, त्याच्यामध्ये फरक दिसतो आणि हे कुठेतरी थांबायला हवं. म्हणून समान नागरिक कायदा आवश्यक आहे असं या क्षेत्रातल्या अभ्यासकांचं मत आहे. भारतातील कायद्याचे नागरी कायदे म्हणजे सिव्हिल लॉज आणि गुन्हेगारी कायदे म्हणजे क्रिमिनल लॉज असं वर्गीकरण केलेलं आहे. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं की नागरी कायद्यामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश होतो. समान नागरी कायदा जर का आला तर सर्व नागरिकांना त्याद्वारे समान दर्जा प्राप्त होईल अशी एक अपेक्षा आहे. पण इथे विषय फक्त आणि फक्त लग्न, वारसा, दत्तक आणि पालकत्व याच्याशी संबंधित आहे. परत एकदा सांगतो, याचा आणि आरक्षणाचा संबंध नाही. जोपर्यंत समाजातील आरक्षण असलेल्या घटकाचं सोशल अपलिफ्टमेंट होत नाही आणि तो किंवा ती आरक्षणामुळे पुढे गेलेला आहे किंवा जातीवरून एकूणच अंदाज बांधणं जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत आपल्या इथला आरक्षणाचा मुद्दा संपणं हे अवघड आहे आणि वेळोवेळी ते स्पष्ट होताना दिसते. आता बघा, आपल्या इथे आरक्षण लागू करण्यासंदर्भातल्या तरतुदी आहेत, पण जर का एखाद्या घटकाला आरक्षण दिलं गेलं आणि ते जर का संविधानिक दृष्ट्या बरोबर आहे तर त्याचं आरक्षण काढून घेण्यासंदर्भातल्या तरतुदी मात्र स्पष्ट आणि पुरेशा आपल्या इथे मेन्शन केलेल्या नाहीत. हे या ठिकाणी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. थोडक्यात काय, समान नागरी कायदा जर का आला तर त्याच्यामुळे आरक्षण रद्द होईल हा फक्त आणि फक्त आजच्या दिवशी तरी एक गैरसमज आहे. आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये तसं सांगा. या विषयावरती तुमची काय मतं आहेत ते सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.